नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या यश अँड मॉम चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताई दादांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे। तर आज आपण स्पेशल असं काही बनवणार नाही आहे, पण जे पण काही आहे तर हे अगदी स्पेशलच म्हणावं लागेल। कारण बऱ्यापैकी आपले कडधान्य जे आहेत त्याची आता बऱ्यापैकी रेसिपीज किंवा दिसत नाहीत किंवा बऱ्यापैकी खाण्यामध्ये सुद्धा कमीच दिसतात। तर तसंच बघा, ही चवळीची मला एक आठवण तीसुद्धा सांगते मी तुम्हाला। आणि चवळी बघा, इथे चवळीची रेसिपी बघतोय, अगदी झटपट होणारी चविष्ट चवळीची उसळ बघतोय। तर इथे चवळी घेतली होती जी की आपल्याला किराणा शॉपमध्ये भेटून जाते। तर चवळी घेतली आणि ही चवळी बघा भिजत घालायची नाही, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून कुकरमधून बघा तिच्या 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तिसऱ्या वेळी जेव्हा कुकरमध्ये प्रेशर येतं तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तिसरी शिट्टी नाही काढली तरीही चालेल, कारण पटकन ही चवळी शिजते। आता इथे बघा चवळीसुद्धा तुम्हाला हातावरती दाखवली, छान शिजलेली आहे। आणि आता ते पाणी जे होतं त्याचं ते काढून टाकायचं नाही, थोडंसंच पाणी घालून आपण शिजवायचं आहे, जेणेकरून पाणीसुद्धा वेस्ट होणार नाही किंवा त्याच्यामधील बऱ्यापैकी जीवनसत्वसुद्धा कमी होणार नाहीत। आता कढई ठेवली होती, कढईमध्ये तेल घातलं बघा, आपल्याला जेवढं भाजीला तेल लागतं तितपत घालायचं। त्याच्यानंतर जिरे घातले, 1 चमचाभर बारीक चिरून घेतलेला कांदा घातला, कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुक्या मसाल्यांमध्ये बघा फक्त इथे हळद पावडर घातली आहे आणि इथे थोडंसं काश्मीरी चिली पावडर घातली 1/2 चमचा आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे 1 ते 1.5 चमचा। छान अशी उसळ झणझणीत बनवतोय, अगदी गावाकडच्या पद्धतीनं। गावाकडे जसं आपण बनवायचो, अगदी आम्ही शाळेला जायचो तर नेहमी आमच्या डब्याला कडधान्यांच्या उसळी असायच्या आणि तेच मध्ये कधीतरी असं आठवण होत असते। कारण नेहमी भाज्या खाऊन बाहेरचं बऱ्यापैकी आपण नेहमी नवीन नवीन पद्धतीनं काही ना काही बनवत असतो। तर बऱ्यापैकी हे कडधान्य म्हणजे कमी होतच दिसत नाहीत आहारामध्ये, म्हणूनच आज मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करते आहे। अगदी पटकन होणारी टिफिनसाठी रेसिपी आहे। अगदी ही तुम्ही सकाळच्या वेळेत जरी कुकरमधून वाफवून म्हणजे शिजवून घेतली तरी ही पटकन होणारी रेसिपी आहे। कांदा लसूण मसाला घालून त्याच्यानंतर बघू शकता थोडा वेळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे चवळीसोबत। आणि इथे थोडासा मी याच्यावरती आता गरम मसाला घालणार आहे। आपल्याकडे पहिलं तर गरम मसाला वगैरे आपण काहीच घालत नव्हतो, तर आमची आई असंच कांदा लसूण मसाला, चटणी म्हणजे चटणी मीठ घालायची आणि कांद्यामध्ये नुसती परतवून द्यायची आणि त्याची जी चव असायची। पण आता ही जी चवळी आहे ती मोठी आहे, जी आपली गावाकडची चवळी असते ते दाणे थोडेसे बारीक असतात, म्हणजे लहान असतात, ती खूप छान चवीला लागते। तरीसुद्धा ही सुद्धा मस्त लागते चवीला। या पद्धतीनं फक्त कांदा परतवून घ्यायचा तेलामध्ये, कांदा लसूण मसाला, मीठ, गरम मसाला थोडासा घातलेला आहे आणि इथे बघा कोथिंबीर घालते आता मी वरतून थोडीशी। आणि चवीला म्हणाल तर 1 नंबर लागते ही भाजी। आणि हीच तुम्हाला मी आठवण करून देणार होते की आम्ही शाळेत जाताना नेहमी ना टिफिनला आमच्या अशाच कडधान्यांच्या उसळी असायच्या आणि खायला खूप मजा यायची। शाळेत भात मिळायचा आणि मग भातासोबत चपातीसोबत अशी लपलपीत अशी मस्त उसळ असेल ना तर खूप मजा यायची दुपारच्या वेळी खाण्यासाठी। तशीच छान अशी रेसिपी पटकन होणारी टिफिनसाठी मी शेअर केलेली आहे। तुम्हाला कशी वाटली अगदी जवळूनसुद्धा दाखवते। जर आपली ही चवळीच्या भाजीची म्हणजेच उसळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती कोणी अजून नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल घंटीसुद्धा वाजवायला विसरू नका, म्हणजे आपले छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। आशा करते आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की एक छानशी कमेंट करून मला सांगत चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।